मुंबई तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हाय टेन्शन पॉवर पेटला, तासाभरात हाहाकार. राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झालेली असून मुंबई आणि नवी मुंबईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडमध्ये मोठा पाऊस पडत असून रस्त्यांच्या कडेला पाण्याचे लोट असल्याचं दिसतंय. तर अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी मंदगतीने सुरू आहे, तर घाटकोपर ते वर्सोवाची मेट्रो व्यवस्था ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झाले होते. आजच्या पावसामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसते. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पूर्व उपनगरात विक्रोळी, भांडूपमध्ये, मुलुंडमध्ये सर्वात मोठा पाऊस सुरू असल्यानं वाहनंसुद्धा हळूहळू पुढे सरकत आहेत. घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे. इतरही अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याची माहिती आहे. दादर परिसरात धुळीचं वादळ आल्यानं वातावरणात काहीसं धुरकट झाल्याचं दिसतंय. या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढल्याने पावसालाही सुरुवात झालेली आहे. पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.